अंकितचे बाबा वारल्यानंतर त्याची आई पार्वतीबाई गावामध्ये एका जुन्या घरात अगदी एकट्या पडल्या होत्या. अत्यंत साध्या सुती साड्या नेसणाऱ्या, कपाळावरती मोठा कुंकवाचा लाल चुटूक टिळा लावणाऱ्या आणि अस्सल गावरान भाषेमध्ये बोलणाऱ्या त्या एक भोळ्या आणि प्रेमळ अशा माऊली होत्या. आई गावामध्ये एकटी पडल्यामुळे अंकितने हट्ट करून त्यांना शहरातल्या स्वतःच्या अशा आलिशान 3 BHK फ्लॅटमध्ये सोबत राहायला आणलं होतं. पण पार्वतीबाई या शहरात आल्याच्या पहिल्याच दिवसापासून रियाचा म्हणजेच अंकितच्या बायकोचा मात्र तीळपापड होऊ लागला. तिला आपल्या हायफाय मैत्रिणीसमोर सासूचा हा गावरान अवतार प्रचंड असा अपमानास्पद वाटायचा. पार्वतीबाई सोफ्यावर न बसता जमिनीवर बसल्या की रिया नाक मोटायची. त्या भाजी चिरताना किंवा जेवताना गावरान पद्धत वापरायच्या, तर रिया त्यांच्यावरती ओरडायची. ती रोज सासूला टोमणे मारायची. म्हणायची, हे बघा, हा तुमचा गावचा वाडा नाहीये, ही शहरातली हाय सोसायटी आहे. तुमच्या या असल्या कपड्यामुळे आणि गावरान बोलण्यामुळे माझी सगळ्या लोकांसमोर आबरू जाते. जरा शिष्टाचार शिका. बिचारे पार्वतीबाई आपलीच सून आहे म्हणून डोळ्यातले अश्रू लपवून गप्प राहायच्या. त्या मनातल्या मनात दुःख पचवून फक्त एवढंच म्हणायच्या की बाळा, मी गावची अडाणी बाई, माझ्याकडून काही जर चुकत असेल तर मला माफ कर. पण एका रविवारी रियाच्या अहंकाराचं पारडं पूर्णपणे भरलं. रियाने तिच्या लेडीज क्लबच्या मैत्रिणीसाठी घरी एक मोठी किटी पार्टी ठेवली होती. सोफ्यावरती बसून सगळ्या उच्चभ्रू महिला चहा नाश्ता करत गप्पा मारत होत्या. एवढ्यात पार्वतीबाई साध्या सुती साडीमध्ये अनवाणी पायाने किचनमधून पाणी प्यायला बाहेर आल्या. त्यांना वाटले की आपल्या घरचे पाहुणे आहेत, म्हणून त्या अत्यंत प्रेमाने म्हणाल्या, मुलींनो बसा, चहा पाणी नीट घेतलं ना? हे ऐकून रियाच्या एका मैत्रिणीने उपहासाने विचारलं, रिया, ही तुझ्याकडे नवीन कामाला आलेली मावशी आहे का ग? त्या एका वाक्याने रियाचा संताप आता मात्र अनावर झाला. मैत्रिणी निघून गेल्यावर रियाने घरातील सर्व मर्यादा ओलांडल्या. तिने पार्वतीबाईचा हात धरला, त्यांची जुनी पिशवी त्यांच्या हातामध्ये टेकवली आणि थेट फ्लॅटच्या मुख्य दरवाजाबाहेर त्यांना हाकलून दिलं. ती मोठ्याने कडाडली, तुमच्या या गावठी अवतारामुळे आज माझी सर्वांसमोर अगदी नाचक्की झाली. मला या घरामध्ये तुमचा हा गावठीपणा अजिबात नकोय. जा इथून, कुठेही जा, पण माझ्या फ्लॅटमध्ये पुन्हा पाऊल टाकायचं नाही. आणि तिने ताडकन दार तोंडावरती बंद करून घेतलं. पार्वतीबाईच्या डोळ्यातून आता मात्र घळाघळा अश्रू वाहू लागले. त्या अगदी थरथरत्या आवाजात दारामागून म्हणाल्या, बाळा, रात्री अंकित कामावरून येईल, मला कुठे जाऊ देऊ नको. पण कुठलेही ऐकून रियाने मात्र दार उघडलं नाही. रात्रीची वेळ होती. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. अंकित त्या दिवशी ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरामध्ये गेला होता. पार्वतीबाईंना त्या शहरामध्ये कोणाचाच आधार नव्हता. त्या रडत रडत लिफ्टने खाली आल्या आणि त्या वृद्ध सासूने संपूर्ण रात्र सोसायटीच्या बाकावर बसून पावसामध्ये कुडकुडत काढली. सकाळी खालच्या मजल्यावर राहणाऱ्या एका दयाळू कुटुंबाने आजींची ही अवस्था पाहिली. त्यांनी पार्वतीबाईंना आपल्या घरी नेऊन गरम गरम चहा दिला, नाश्ता दिला आणि अंकितला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला. अंकितला जेव्हा हे सगळं समजलं तेव्हा त्याच्या अंगामध्ये संतापाचा डोह उसळला. तो तातडीने पुढच्याच फ्लाईटने शहरामध्ये परत निघाला. पण त्याच दुपारी नियतीने असा काही खेळ खेळला ज्याची रियाने स्वप्नामध्ये देखील कल्पना केली नव्हती. रिया घरामध्ये एकटीच असताना तिला अचानक छातीमध्ये भयंकर कळा मारू लागल्या. तिचं डोकं फिरू लागलं, संपूर्ण अंगाला घाम सुटला आणि श्वास घेणं कठीण झालं. ती जमिनीवरती कोसळली. ती वेदनेने विव्हळत होती. पण मदतीसाठी हाक मारायला तिच्याजवळ कोणीही नव्हतं. तिचा फोन दुसऱ्या खोलीमध्ये पडला होता.
तिने मरणाच्या भीतीने कसाबसा रांगत दरवाजा उघडला आणि पॅसेजमध्ये येऊन अर्धवट बेशुद्ध अवस्थेमध्ये ती जोरात किंचाळली. योगायोगाने खालच्या मजल्यावरच्या त्या कुटुंबासोबत पार्वतीबाई तिथे जवळ उभ्या होत्या. रियाला तडफडताना पाहून सोसायटीतले लोक लांबूनच बघत होते. काय झालं हे कोणाला समजत नव्हतं. पण ज्या सुनेने काल रात्री पार्वतीबाईंना गावठी म्हणून घरातून हाकलून दिलं होतं, त्याच सुनेला मरणाच्या दारामध्ये तडफडताना पाहून सासूच्या पोटामध्ये मात्र पाण्याचा गोळा आला. पार्वतीबाईंनी कसलाही राग किंवा बदला घेण्याची भावना मनामध्ये न ठेवता अगदी धावत जाऊन रियाला आपल्या कडेवरती सावरलं. गावाकडच्या अनुभवामुळे त्यांना लगेच समजलं की रियाला मासिव असा हार्ट अटॅक आला आहे. त्यांनी अजिबात वेळ न गमावता स्वतःच्या हाताने तिच्या छातीवरती पंपिंग करायला सुरुवात केली आणि सोसायटीतल्या मुलांना जोरात हाक मारून अगदी लवकर गाडी काढायला लावली. त्या स्वतः रियाची डोकी आपल्या मांडीवर घेऊन तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. डॉक्टरांनी रियाला ताबडतोब ICU मध्ये नेलं. अर्ध्या तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाली, पेशंटची स्थिती अत्यंत गंभीर होती. जर या आजीने त्यांना वेळेवरती CPR दिला नसता आणि जर वेळेवरती हॉस्पिटलमध्ये आणलं नसतं तर या महिला वाचू शकल्या नसत्या. 5 मिनिटे जरी उशीर झाला असता तरी सगळं काही संपलं असतं. एवढ्यात अंकित धावत पळत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याला लोकांनी सासूच्या या प्रसंगावधानाची सगळी हकीकत सांगितली. संध्याकाळी जेव्हा रियाला शुद्ध आली तेव्हा तिने हळूच डोळे उघडले. समोर अंकित रागाने लाल झालेला उभा होता आणि त्याच्या शेजारी तीच सासू पार्वतीबाई उभ्या होत्या. त्यांच्या हातामध्ये रियासाठी बनवलेला गावरान पद्धतीचा गरम असा उकडीचा काढा होता. अंकित अत्यंत कडक आवाजात म्हणाला, रिया, तुला ज्या आईच्या कपड्यांची आणि गावरान भाषेची लाज वाटत होती, ज्या आईला तू काल रात्री मुसळधार पावसामध्ये रस्त्यावरती फेकून दिले होतेस, आज त्याच गावठी आईमुळे तू जिवंत उभी आहेस. माझी आई जर तिथे नसती तर तुझा हा अहंकार आज स्मशानामध्ये जळून खाक झाला असता. मी तुला आजच घटस्फोट देतोय. हे ऐकताच रियाच्या डोळ्यामध्ये लख्ख असा प्रकाश पडला. तिला स्वतःच्या नीचपणाची, गर्वाची आणि अहंकाराची इतकी भयंकर लाज वाटली की ती हातातल्या सलाईंच्या सुयांची पर्वा न करता थेट बेडवरून खाली उतरली आणि पार्वतीबाईंच्या पायावरती कोसळली. ती ढसाढसा रडायला लागली. सासूचे पाय घट्ट धरून म्हणाली, आई, मला माफ करा, मला माफ करा आई. मी पैशाच्या आणि फॅशनच्या नशेमध्ये इतकी आंधळी झाले होते की मी तुम्हाला खूप हिणवलं, घराबाहेर हाकललं, पण तरीही तुम्ही स्वतःचा अपमान विसरून माझा जीव वाचवलात. आई, खरी गावठी मी आहे, कारण माझ्या मनात विचारांचा कचरा होता. तुम्ही तर साक्षात अन्नपूर्णा आहात, मला माफ करा आई. हे सगळं ऐकून पार्वतीबाईंचे डोळे देखील भरून आले. त्यांनी एका क्षणाचाही उशीर न करता खाली वाकून सुनेला उठवलं आणि तिला आपल्या छातीशी घट्ट धरलं. त्या प्रेमाने डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, वेडे, सासू ही आईच असते. आई कधी स्वतःच्या लेकरावरती राग धरते का? तू बरी झालीस यातच माझे सगळे सुख आहे. सासूचा हा अथांग असा मोठेपणा पाहून हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्स सुद्धा गहिवरले. अंकितने देखील आईच्या मायेपुढे आपला राग सोडून दिला. त्या दिवसानंतर मात्र रिया पूर्णपणे बदलून गेली. तिने स्वतःच्या मनातला अहंकार कायमचा काढून फेकला. आज ती आपल्या सासूचा एखाद्या देवीसारखा सन्मान करते. त्यांच्याकडून गावरान पदार्थ शिकते आणि सोसायटीमध्ये ताठ मानेने सांगते की ह्या माझ्या आई आहेत.